बाबा नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. आपलं नाव सांगा बाबा. आपण कुठून आलात? काय नाव आहे आपलं? माझं नाव विष्णू, आडनाव माझं गजमले, गाव माझा ढासाळा आहे, तालुका माझे शेलू आहे, जिल्हा माझा परभणी. आणि परिक्रमा ही आमच्या तिकडं महाराष्ट्रीय लोकांना नर्मदा ही फक्त मंगळाष्टकामध्ये ऐकायला मिळत होती. गंगा सिंधू सरस्वती जय यमुना गोदावरी नर्मदा एवढं ऐकायला भेटत होतं. पण नर्मदा कुठे आहे, काय आहे, तिचं महत्त्व काय आहे, काही माहीत नाही. मग आता पुढं जरा शासनाकडून सुविधा वाढल्या, जरा मोबाईल निघले, रस्ते झाले, रोड झाले, गाड्या निघल्या, याच्यामुळं माहिती झाली की नर्मदा मध्य प्रदेशमध्ये, नर्मदा थोडा भाग महाराष्ट्रात गेला आहे, थोडा भाग काय गुजरातमध्ये गेलेला आहे. मग असं माहीत झालं. मग त्या कारणानं आमची एक महिला ढासळ्याची पंढरपूरला चातुर्मास करायला गेली ती. आणि तिथून तिला असं कळलं की नर्मदा परिक्रमाला लोक जाते. तिला वाटलं नर्मदा परिक्रमा काय, आपण तर मंगळाष्टकामध्ये ऐकलेली, मग कुठं असं नर्मदा. मग ती त्या लोकांचं सहकार्य घेऊन नर्मदे परिक्रमाला आली. तिनं पायी नर्मदे परिक्रमा केली. आणि दुसऱ्या वर्षी आमच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आमचा तिचा संपर्क झाला. आणि तिने एक पूर्ण इतिहास सांगितला नर्मदा पायी परिक्रमेचा. 4 महिने ती पायी चालली. आणि 4 महिन्याचे अनुभव सांगितले तिनं, खूप माहिती सांगितली. मग आम्हाला असं वाटलं की आता 4-6 महिने पावसाळे कधी निघून जाऊ, आम्ही कधी परिक्रमेला जाऊ. असं करता करता 4-6 महिने निघून गेले. त्यानंतर पुन्हा अजून मग निघायचं तर लॉकडाऊन पडलं. आता लॉकडाऊन पडल्यावर मग 2 वर्ष तसेच गेली. आणि आमच्या जीवाला अशी तळमळ लागली त्या बाईच्या सांगण्याहून. नर्मदा कशी असन, कुठं असन, तिचं महत्त्व काय, आपल्याला गेल्याशिवाय कळणार नाही. आमच्याकडं तर कोणी आलेलं नव्हतं. मागचे काही म्हातारे माणसं आलेले नव्हते, जुनी माणसं आलेली नव्हती. मग आम्हाला असे 2 वर्ष असे की 10-20 वर्ष गेल्यासारखी झाली. मग 2 वर्ष गेल्यानंतर आमचा एक सोबती होता. आमचा दोघांचा माऊलीच्या सोहळ्यामध्ये वाटानं संपर्क झालेला होता की आपण इथंच आपण हे घेऊ, आपण शपथ घेऊ की आपण नर्मदा परिक्रमाला ह्या वर्षी जाऊच. पण योगानं आमच्या त्या सोबत्याला त्या याच्या काळामध्ये दुखणं आलं. काय तर बाबा कोरोनाच्या काळामध्ये त्याला आजार वाढला. आणि त्या आजारामुळे ते काही जगू शकला नाही. तर ते गेल्यावर मग मला आता एवढा पश्चाताप झाला. मी खूपच रडलो. म्हणलो माय, अरे म्हणजे अरे त्याच्या जागेवर जर मला जर नेलं असतं तू ईश्वरा, तर मी कुठली परिक्रमा केली असती. नाही मी आता परिक्रमेला जाणार. आमचं गाव ढासाळा 7,000 लोकसंख्येचं गाव आहे. 7,000 असं याला अरे तू येतोस का परिक्रमेला, ते कोणी एक तयार झालं नाही. बळत 3 माणसं तयार केले. संध्याकाळी पडशी भरून ठेवली. सकाळी नको म्हणे, नको. शेवटी मी आणि ती एक बाई 2 माणसं आलो. अनुभव घेतला. परिक्रमेमध्ये माझा पाय मुडपला. 3 महिने मी लंगडत चाललो. अशा डॉक्टर लोकांनी माझं सहकार्य केलं. पाय चोळले, औषध गोळ्या दिले. 3 महिने पायी कर्मा लंगडत केली मी. 4थ्या महिन्यामध्ये मला काही चालता आलं नाही. पायात काय चप्पल बसणं. मग नर्मदेला म्हणलं माय, मी किती पापी आहे. माझे पाय 60 वर्ष शेतीमध्ये काम करता नाही दुखले आणि आज हे पाय दुखले. त्यावेळेला खूप रडू आलो, खूप वाईट वाटलं मला. आणि 1 महिन्याची परिक्रमा माझी पायी राहिली. मग ती परिक्रमा माझी अशी दुखू लागली पोटामध्ये, हृदयामध्ये. 1 महिना का राहिली माझी परिक्रमा, 1 महिना का राहिली. मग गेल्या वर्षी 24मध्ये मी ती परिक्रमा 23मध्ये परिक्रमा पार केली. खूप आनंद वाटला. आज आनंद म्हणजे आनंद मावना असा झालं. पण असं ऐकायला भेटलं की 2 परिक्रमा 3 परिक्रमा जर घडल्या तर खूपच भाग्याची गोष्ट आहे. मला वाटलं आता काय माझी काही चालण्याची ताकद नाही. पण तरी नर्मदे मायला नमस्कार केला. आई, माझी काय ताकद नाही, मी आता अशक्तीन झालेलो. पण तुला जशी परिक्रमा करून घ्यायची तशी परिक्रमा करून घे. आणि मी वाटायला लागलो. आणि तरी आता 7 लोक तयार झाले गावातून. 7मधून एकही माझ्यासोबत शेवट राहिलं नाही. मग माझे आमचे मेवणीच आहे, पांडे पोखरीचे, याच्याशी संपर्क केला. आणि हे मग आमच्याबरोबर निघाले. असे दोघांचा ठराव करून निघालो. आणि मग इकडं आता काय आनंद सांगू, मागचा आनंद काय सांगू.
काही महाराज लोक म्हणतात काही काही गोष्टी सांगायच्या नसत्याचा, पुण्याच्या गोष्टी काही झाकून ठेवायच्या असतात. पाप उघड केलं पाहिजे आणि पुण्य झाकून ठेवलं पाहिजे. तर ते काही महाराजाच्या आज्ञानुमुळं मी मयानं काय सांगेल, मला काय आशीर्वाद द्यायला, माझं स्वप्न काय होतं, माझ्या स्वप्नात काय आली, मला भेट कशी दिली, कृपा विनंती, मी ते काही सांगू शकणार नाही. कारण की मला खूप मोठ्या महात्म्यानं सांगितलं, नर्मदा मायाचे साक्षात्कार झाला हे लोकांना घरच्यासुद्धा सांगायचं नाही, लोकांना सांगायचं नाही. त्या गुरुची आज्ञा पाळून मी नर्मदा मायानं मला कशी भेट दिली, कृपा विनंती, ते मात्र विचारू नका, मी सांगणार नाही. नर्मदे हर. बाबांना आपण आल्यात नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी या मुलगी आश्रमात आलेत आणि आपण जी सेवा दिली, आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल आपले धन्यवाद. आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपल्या ज्या चांगल्या इच्छा आहेत आई परमेश्वरी आपल्या इच्छा पूर्ण करो. नर्मदे हर. नर्मदा मायाला अशीच मी प्रार्थना करीन की आमच्या समोर जेवढे आश्रम चालतेत ह्या आश्रमावाल्याला आई सुखसंपदा धनसंपदा कुठल्याही कमी पडू नये आणि ह्या लोकांच्या हातून आमच्या परिक्रमावाशांची अशीच सेवा पिढ्यानपिढी घडत राहू. नर्मदा मायाच्या पायाशी माझे दंडवत घालून मी मायाला आशीर्वाद मागेन की या लोकांना सुखसंपदा दे, धनसंपदा दे आणि परिक्रमेच्या सगळ्या लोकांची सेवा अशीच पिढ्यानपिढी चालत राहू दे. नर्मदे हर. नर्मदे हर.